विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या जेनेरिकच्या पिरियडला हे लक्षात ठेवा की हा जेनेरिकचा पिरियड आहे, स्किलचा पिरियड नाही. PPTमध्ये चुकून SEC लिहिलेलं गेलेलं आहे, पण आता चेंज करायला वेळ नाही. तर हा बदल समजून घ्या की जेनेरिकच्या पिरियडला व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाची भूमिका हा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. तर आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा मुद्दा मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे. SYच्या S2च्या पिरियडला आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व हा मुद्दा अभ्यासला होता आणि त्यात आपण बघितलं होतं की मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा अर्थशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जात असते. कारण अर्थशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला उत्पादनाचे सिद्धांत, उपभोगाचे सिद्धांत, सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, मागणीचा नियम, त्याचप्रमाणे धोका अनिश्चितताचा सिद्धांत, असे अनेक सिद्धांत त्याने आपल्या अभ्यासात अभ्यासले असतात, शिकताना अभ्यासलेले असतात आणि त्यामुळे त्याला व्यवसायाचं ज्ञान, कंपनी चालवण्याचं ज्ञान हे चांगलं असतं. आणि म्हणून मोठ्या व्यवसायात, उद्योगामध्ये अर्थशास्त्राचं ज्ञान असलेल्या लोकांची नियुक्ती ही केली जात असते. तर तसाच मुद्दा आपल्याला आता इथे अभ्यासावायचा आहे आणि तो मुद्दा आहे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ आणि त्यांची भूमिका. तर विकसित राष्ट्रांचा विचार केला तर विकसित राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची नियुक्ती ही मोठ्या कारखान्यांमध्ये, व्यवसायामध्ये केली जात असते. याला कारण असं असतं की उद्योग व्यवसाय चालवित असताना व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते, अनेक निर्णय त्याला घ्यावे लागत असतात, भविष्याबाबतचं नियोजन त्याला आखावं लागत असतं आणि या बाबीचं ज्ञान उद्योजकाला, व्यावसायिकाला असतंच असं नाही. आणि म्हणून त्या उद्योजक किंवा व्यावसायिक आपल्या उद्योगामध्ये अर्थशास्त्राचं ज्ञान असलेला व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाची नेमणूक हा करत असतो. मग हा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ काय करतो? तर तो आपल्या ज्ञानाच्या द्वारे उत्पादनाबाबतचे निर्णय घेतो. कारण अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक वेळेला परिस्थिती सारखीच असते असं नाही. त्याचप्रमाणे वर्तमान काळामध्ये स्पर्धा ही प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. केवळ देशातील उद्योजकांबरोबर स्पर्धा करायची नाही, तर विदेशातील कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज आहे, त्यांच्याबरोबर आपल्या देशातील उद्योगांना, कंपन्यांना, व्यवसायांना स्पर्धा करायची असते. आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना उत्पादनाचे नियोजन, निर्णय, भविष्यकाळाचे नियोजन घेणं हे सोपं जावं म्हणून उद्योजक व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची नियुक्ती आपल्या व्यवसायात, आपल्या कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये करत असतो. तर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या अशी केली जाते की जी व्यक्ती निर्णय, भावी नियोजन, समस्या निर्मूलन याबाबत व्यवसायात मदत करते त्या व्यक्तीला व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात. तर अशा रीतीने वर्तमान काळामधील युग हे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी उद्योजकाला, व्यावसायिकाला निर्णय हे योग्य रीतीने घ्यावे लागत असतात. तेजीमंदीची परिस्थिती पाहून उत्पादनात वाढ करायची का घट करायची, भांडवल किती प्रमाणात अटकवायचं, त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची नेमणूक कशी करायची, जाहिरात कशी करायची, आपला माल कसा विकला जाईल, याबाबतचे सर्व अंदाज हे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला आपल्या ज्ञानामुळे येत असतात आणि तो त्याप्रमाणे व्यवसायात मदत करत असतो. आणि वर्तमान काळात व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञांची तर प्रत्येक व्यवसायाला, उद्योजकाला ही नितांत गरज आहे. तर व्यावसायिक उद्योजकाची उद्योगामध्ये भूमिका काय असते, त्याला कोणतं कार्य करायचं असतं, याचा विचार आता आपण पुढच्या मुद्द्यामध्ये करूया. तर त्यातला पहिला मुद्दा आहे उत्पादनाबाबतचे निर्णय. तर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ उत्पादनाबाबतचे निर्णय घेतो, कारण बाजारातील परिस्थिती पाहून उत्पादन करावयाचे असतात. जर अर्थव्यवस्थेत मंदीची परिस्थिती भविष्य काळात निर्माण होईल असं वाटलं तर मग उत्पादकाला आपलं उत्पादन हे कमी करावं लागतं. कारण मंदीच्या परिस्थितीमध्ये त्याचा माल हा विकला जाणार नाही
आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तोटा निर्माण होईल. मग तोट्यात उत्पादन करण्यापेक्षा उत्पादन थांबवलं पाहिजे. तर अशा रीतीने भविष्यकाळातील परिस्थितीचा अंदाज व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ घेतो की भविष्यकाळामध्ये तेजीची परिस्थिती निर्माण होईल का मंदीची परिस्थिती निर्माण होईल, आणि त्यानुसार तो उत्पादन किती करावयाचं याबाबतचा सल्ला आणि मार्गदर्शन हा व्यावसायिकाला देत असतो. तर अशा रीतीने उत्पादनाबाबतचे निर्णय हे त्याला घ्यावे लागतात. दुसरा मुद्दा आहे मूल्य निर्धारण. तर उद्योग व्यवसायामध्ये किंमत निश्चिती हा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. कारण केवळ मार्जिनचा विचार करून उद्योजक व्यावसायिकाने किंमत जास्त ठेवली की आपला नफा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, तर तसंही चालत नाही. कारण त्याला दीर्घकालीन मागणीचा विचार हा करावयाचा असतो. मागणी ही टिकवून ठेवायची असते, ग्राहक टिकवून ठेवायचे असतात, आणि म्हणून त्याला मर्यादेपेक्षासुद्धा किमती जास्त ठेवता येत नाही. नफा तर मिळालाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे ग्राहकही टिकून राहिला पाहिजे. या दोन्ही बाबींचा विचार करून त्याला मूल्य निर्धारित करायचं असतं, किंमत निर्धारित करायची असते, आणि त्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ हे महत्त्वाचं कार्य करतो की अशा परिस्थितीमध्ये किंमत कोणती ठेवायची, म्हणजे ग्राहकसुद्धा समाधानी झाला पाहिजे आणि उद्योजक व्यावसायिकालासुद्धा नफा हा मिळाला पाहिजे. कारण कोणताही उद्योग व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेला असतो, आणि जर त्याला तोटा येत असेल तर तो उद्योग व्यवसाय उत्पादन करण्याचं कार्य बंद करत असतो. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ ग्राहकांनाही समाधानी ठेवायचा प्रयत्न करतो आणि उद्योजकाच्या हातातसुद्धा नफा राहील, नफा मिळेल, तर अशा रीतीने तो किंमत निश्चित करत असतो. त्याचप्रमाणे भविष्यकालीन परिस्थितीचा अंदाज घेऊनसुद्धा त्याला किंमत निर्धारण करावं लागत असतं, किंमत निश्चित करावी लागत असते. मागणीची लवचिकता आहे का अलवचिक आहे याचाही विचार त्याला किंमत निर्धारण असताना करावा लागत असतो. त्याचप्रमाणे स्पर्धक उत्पादक कसा आहे याचाही विचार त्याला मूल्य निर्धारण करताना किंवा किंमत निश्चित करताना करावा लागत असतो की किती स्पर्धक आहेत. स्पर्धकांनुसार सुद्धा त्याला उत्पादन किंमत निश्चिती करावी लागते. तिसरा मुद्दा आहे की आंतरिक घटकांबाबत निर्णय. तर व्यवसायावर अनेक आंतरिक घटक प्रभाव टाकत असतात, आणि महत्त्वाचं असं असतं की आंतरिक घटक असे असतात की त्याच्यावरती नियंत्रण हे ठेवता येतं. कोणतीही उद्योग व्यवसाय संस्था या आंतरिक घटकांवर नियंत्रण ठेवू शकते, कंट्रोलिंग करू शकते. तर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला या प्रभाव पाडणाऱ्या आंतरिक घटकांचा सुद्धा विचार करावा लागतो. तर ह्या आंतरिक घटकांमध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट असतात आणि व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला त्याबाबतचे कसे निर्णय घ्यावे लागतात याचा विचार आता आपण करूया. तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे उत्पादनाचं लक्ष किंवा ध्येय. तर आपण इतकं उत्पादन करायचं, आज एवढं उत्पादन झालं पाहिजे असं उद्योग व्यवसायाचं ध्येय असतं की आजच्या दिवसाला इतकं उत्पादन झालं पाहिजे, 8 दिवसात इतकं उत्पादन झालं पाहिजे, 15 दिवसात इतकं उत्पादन झालं पाहिजे. तर त्याप्रमाणे उत्पादन कर्मचाऱ्यांकडून करून घेणं महत्त्वाचं असतं. कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमतेने काम केलं तरच तेवढं उत्पादन होत असतं, आणि त्यासाठी मग व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला उत्पादन किती करावयाचं याचं ध्येय निश्चित करावं लागतं आणि त्यानुसार अंमलबजावणीही करावी लागत असते. त्याचप्रमाणे उत्पादनाप्रमाणेच त्याचं विक्रीचं सुद्धा त्याला लक्ष ठेवावं लागतं की केलेलं उत्पादन हे विकलं गेलं पाहिजे, ते पडून राहता कामा नये, ते योग्य किमतीला विकलं गेलं पाहिजे, आणि त्यासाठी रोजचं उत्पादन किती विकलं गेलं पाहिजे याचं लक्ष किंवा ध्येयसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ ठेवत असतो की ह्या उत्पादनाची विक्री कोणत्या बाजारपेठेला करायची, कोणत्या बाजारपेठेमध्ये त्याला जास्त भाव मिळेल, जास्त किंमत मिळेल, पर्यायानं नफा जास्त मिळेल, याचं ध्येय, याचा निर्णय हा त्याला घ्यावा लागत असतो. तर त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा म्हणजे लाभाची मात्रा किंवा लाभाचं प्रमाण, नफ्याचं प्रमाण. तर उत्पादनाचं ध्येय निश्चित केलं, विक्रीचं ध्येय निश्चित केलं, मग त्यानंतर राहिलं उत्पादन करणं आणि विक्री करणं, यातून जो नफा मिळेल तर तो किती प्रमाणात मिळाला पाहिजे,
याचा निर्णयसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला घ्यावा लागतो, कारण उद्योजकाचा, व्यावसायिकाचा या नफ्यातून सर्व खर्च भागवून त्याच्या हातात काही नफा शिल्लक राहणं गरजेचं असतं आणि या सर्व गोष्टींचा विचार व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ करत असतो. त्याचप्रमाणे श्रमिकांची सुद्धा काही ना काही उद्योगांमध्ये, व्यवसायामध्ये समस्या निर्माण होऊ शकते, औद्योगिक कलह निर्माण होऊ शकतात, कारण श्रमिकांची अपेक्षा वेगळी असते आणि उद्योजकाची अपेक्षा वेगळी असते. आणि म्हणून अशा वेळेला श्रमिक बऱ्याच वेळेला वेतनवाढीची मागणी करतात, इतर सवलती मिळण्याची मागणी करतात, कामाचे तास कमी करण्याची मागणी करतात. कधी कधी ते त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन करत असतात, कामबंद आंदोलन करत असतात. अशा वेळेला श्रमिकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न कसा केला पाहिजे हे सुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञच ठरवत असतो, कारण त्याच्या अभ्यासामध्ये त्याने श्रमिकांचा सुद्धा अभ्यास केलेला असतो आणि म्हणून तो श्रमिकांना सुद्धा नाराज न करता त्यांना सुद्धा वेतन योग्य देऊन त्यांच्याकडून योग्य रीतीने काम करून कसं उत्पादन केलं पाहिजे या दृष्टीनं तो निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे विपणन एवं विज्ञापन म्हणजेच जाहिरात कशी करायची, विक्रीसाठी जाहिरातबाजी ही महत्त्वाची आहे, कारण जाहिरात जर नाहीच केली तर ग्राहकांपर्यंत आपण कोणतं उत्पादन करतो आहोत याची माहितीसुद्धा पोहोचणार नाही. आपण केलेल्या उत्पादनाची माहिती पोहोचवण्यासाठी सुद्धा जाहिरात ही आवश्यक असते. मग जाहिरात कला ही महत्त्वाची आहे. तर याचा निर्णयसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ घेत असतो की ते उत्पादन जास्तीत जास्त विकलं जावं, ग्राहक आकर्षित व्हावे, ग्राहकांनी जास्तीत जास्त माल खरेदी करावा, यासाठी त्याची विक्री कुठे केली पाहिजे, त्याची जाहिरात कशी केली पाहिजे, ऑनलाईनही त्याची विक्री करता येईल का, कारण आज वर्तमान काळामध्ये अगदी लांबच्या शहरांमधून सुद्धा आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करत आहोत आणि दुकानापेक्षा सुद्धा त्याच्या किमती आपल्याला कमी मिळत आहेत, माल आपल्याला पसंतीनुसार मिळत आहे, घरपोच मिळत आहे आणि म्हणून ऑनलाईन खरेदीसुद्धा वाढत आहे. तर अशा रीतीने व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ हा सुद्धा विचार करतो की याची विक्री कोठे करता येईल, त्यासाठी जाहिरात कशी करायची वगैरे, हा सर्व विचार तो करून निर्णय हा व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला देत असतो. तर अशा रीतीने आंतरिक घटकांचा बाबतसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला निर्णय घ्यावे लागतात. पुढचा मुद्दा आहे बाह्य घटकांबाबत निर्णय. आंतरिक घटकांप्रमाणेच व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला बाह्य घटकांबाबत निर्णय घ्यायचे असतात आणि बाह्य घटक असे असतात की त्याच्यावरती व्यावसायिक किंवा उद्योजकाचं नियंत्रण नसतो. ज्याप्रमाणे आंतरिक घटकांवरती उद्योजकाचं किंवा व्यावसायिकाचं नियंत्रण असतं, त्याप्रमाणे बाह्य घटकांवरती नियंत्रण नसतं. तर बाह्य घटकांमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात त्यातील प्रमुख घटकांचा विचार आता आपण करूया. तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचं भविष्य कसं आहे, भविष्यकालीन राष्ट्रीय अर्थव्यवस्था कशी आहे याचा विचार हा करावा लागतो. राष्ट्रीय अर्थव्यवस्था कशी आहे याचा अर्थ शासनाचं उत्पादकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, करविषयक दृष्टिकोन कसा आहे, शासन किती प्रमाणात उद्योजकांना सवलती देणार आहेत, कर्जामध्ये काही सवलती मिळणार आहेत का नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास हा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला करायचा असतो. ही सर्व माहिती मिळवायची असते आणि उद्योजक व्यावसायिकाला ते सांगून कसं कार्यवाही करायची याबाबत मार्गदर्शन करावायचं असतं. त्याचप्रमाणे व्यापारचक्र हे भविष्यात कसं असेल, तेजीची परिस्थिती असेल का मंदीची परिस्थिती असेल, याचाही व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला अभ्यास करून व्यावसायिकाला सल्ला हा द्यावायचा असतो. त्याचप्रमाणे उत्पादित वस्तूला मागणी कशी असेल, ग्राहक वर्ग मागणी वाढवेल का कमी करेल, याबाबतसुद्धा त्यांना व्यावसायिकाला माहिती द्यायची असते. याचा संपूर्ण अभ्यास करायचा असतो आणि माहिती द्यायची असते. त्याचप्रमाणे सरकारचं राज्यवित्तीय धोरण कसं असेल याबाबतसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला अभ्यास करावा लागत असतो आणि त्याची माहिती उद्योगाला किंवा व्यवसायाला देऊन कार्यवाही करावायची असते. त्याचप्रमाणे व्याजदर भविष्यात कसा असेल, व्याजदरात वाढ होईल का घट होईल, कारण गुंतवणूक करत असताना व्याजदराचा सुद्धा विचार करावा लागत असतो आणि त्याच्यावरतीच व्यावसायिकाचं
उत्पन्न हे अवलंबून असतं आणि म्हणून व्याजदर कोणता असेल, कोणत्या व्याजदराला गुंतवणूक करावी लागेल, कोणत्या व्याजदराला कर्ज मिळेल याचाही विचार बिझनेस इकॉनॉमिस्टला किंवा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला करावा लागत असतो. त्याचप्रमाणे श्रमिक आंदोलनाचा उत्पादनावर काय प्रभाव पडेल याचासुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला विचार करावा लागतो. आंतरिक घटकांमध्ये सांगितलं तुम्हाला, आणि हा मुद्दा बाह्य घटकांमध्ये सुद्धा येतो. कारण श्रमिकांच्या मागण्या ह्या वेगळ्या असतात. दिवसेंदिवस किंमत वाढीची परिस्थिती किंवा राहणीमानाचा दर्जा उंचावतो, श्रमिकांचा सुद्धा खर्च वाढतो आणि म्हणून त्यांना पगार हे जास्त पाहिजे असतात. इकडे उत्पादकाचा उत्पादन खर्चही वाढत असतो, कारण सरकारचं काही कडक नियमावली असते, करविषयक धोरण बदलत असतं, वाहतूक खर्च वाढत असतो आणि त्यामुळे उत्पादकाचा सुद्धा खर्च वाढत असतो. आणि अशा परिस्थितीत उत्पादक श्रमिकांना सुद्धा त्यांनी म्हटल्याबरोबर लगेच त्यांचं वेतन काही वाढवून देऊ शकत नाही, कारण त्यालासुद्धा आपल्या नफ्याचा, आपल्या उत्पादन खर्चाचा विचार करावायचा असतो. मग अशा परिस्थितीमध्ये श्रमिकांनी जर आंदोलन केलं तर याचा परिणाम उत्पादनात घट होण्यात कितपत होईल याचा विचारसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला करावा लागत असतो. कारण प्रत्येकच वेळेला जर श्रमिकांची मागणी पूर्ण करत गेले तर तो उद्योग व्यवसायसुद्धा तोट्यात येण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रत्येकच वेळेला उद्योग व्यवसायाला श्रमिकांची मागणी पूर्ण करता येत नाही आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ या श्रमिकांच्या आंदोलनाचा परिणाम उत्पादनावर काय होईल याचा विचार करत असतो, याचा अंदाज घेत असतो आणि तसं मार्गदर्शन तो व्यावसायिकाला देत असतो. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे व्यवस्थापनाबाबत निर्णय. तर व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला व्यवस्थापनाचे सुद्धा निर्णय हे घ्यावे लागत असतात. उद्योगातील प्रत्येकाचं कार्य कसं आहे, त्यांची कामाची वेळ कशी आहे, कामाचे तास त्यांचे किती आहे, जेवणाची वेळ किती आहे, आठवड्याचे किती तास त्यांना काम दिलं जातं, त्याचप्रमाणे उत्पादन हे कसं करायचं, कोठे करावायचं, त्याची विक्री कोठे करावायची, बाजारपेठ कोणती पाहिजे, त्याची जाहिरात कशी करायची, याबाबतचं सर्व व्यवस्थापन निर्णय हे व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञाला घ्यावे लागत असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं या विषयामध्ये सखोल ज्ञान असल्यामुळे उत्पादनाबाबतचे, वितरणाबाबतचे, त्याचप्रमाणे श्रमिकांच्या समस्यांबाबतचे, लाभाबाबतचे निर्णय तो योग्य रीतीने घेऊ शकतो. भविष्याचे अंदाज तो योग्य रीतीने घेऊ शकतो. भविष्यकालीन परिस्थिती कशी असेल याचे तो अंदाज घेऊ शकतो. तर अशा रीतीने व्यवसाय चालवण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ व्यवसायाला हात धरून चालवण्याचं कार्य करत असतो आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्रज्ञ हा व्यवसायाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असतो, कारण भविष्यकालीन अंदाजसुद्धा तो घेत असतो.